नमस्कार. आम्ही या चॅनलवर आपलं सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. खूप लोक मला विचारतात की तुमच्या इथे झाडांना फुलं कशी लागतात, तुम्ही कोणतं खत वापरता. तर आता मी तुम्हाला जास्वंदीबद्दल सांगते. पूर्वी माझी जास्वंद अजिबात चांगली यायची नाही आणि त्याला फंगस वगैरे पकडायचं. तर मी केटरर आहे, त्यामुळे माझ्याकडे सततच्या ऑर्डर्स चालू असतात. भरपूर कांदे माझ्याकडे चिरले जातात. मग मी त्या कांद्यांची सालं असा मी हा एक डबाच बनवून ठेवलेला आहे. याच्यामध्ये मी 1-2 दिवस कांद्याची सालं जेवढी जमतील तेवढी साचवते आणि मग 2 दिवसांनी हे पहा, ते पाणी मी असं सगळं गाळून घेते. हे जे गाळलेलं पाणी आहे हे छानपैकी अगदी आपले जेवढे माझ्याकडे जास्वंद आहे त्याला मी थोडं थोडं करत सगळ्यांना घालते पाणी. म्हणजे त्याचं जे फंगस असतं ते ॲटोमॅटिक निघून जातं. खूप छान त्याला फुलं यायला लागतात. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे आपण झाडांशी सतत गप्पा माराव्या लागतात, तर त्या झाडांमध्ये जीव पकडतो. आणि मध्ये मी पारायण केलं होतं, तर सद्गुरूंचं जे रोजचं पूजेचं पाणी असायचं, तर मी माझे काही जी झाडं होती ज्याला फुलं येत नव्हती, तर मी नेहमी म्हणायची, दत्तगुरू महाराजांना मी विनवणी करायची की माझी जी आजारी झाडं आहेत त्यांना बरं करा, त्यांना फुलं येऊ द्या. आणि खरंच थोडासा हा चमत्कारच म्हणायला पाहिजे. मी आत्तामध्ये जरा फिरायला गेले होते आणि आल्यानंतर म्हणजे माझं पारायण झालं आणि दुसऱ्या दिवशीच मी फिरायला गेले होते आणि 8 दिवसांनी आल्यावर मी बघितलं, तोपर्यंत माझी मेड जी आहे ती पाणी वगैरे घालत होती झाडांना. पण इतका चमत्कार की माझ्या झाडांना छान ज्या फुलं येत नव्हती ती इतकी सुंदर माझी निळी गोकर्ण आता अक्षरशः बहरलेली असते. आणि रोज कमीत कमी तिची 10-12 तरी फुलं मला पूजेसाठी मिळतात. आज आमच्या शमीलाही फूल आलेलं आहे. इकडे ही विड्याची पानाची वेल आहे, मग ही मनी प्लांट आहे, तुळस आहे, शमी आहे. माझ्याकडे भरपूर असे आहेत सगळी झाडं. हे पहा, आणि किती आनंद मिळतो स्वतःला जेव्हा आपण स्वतः उगवलेली फुलं देवाला वाहतो. ही माझ्या रोजच्या पूजेतली फुलं आहेत. हे पहा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि छोट्या छोट्या टिप्स मी असंच तुमच्याबरोबर शेअर करेन.